राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं मोठं पाऊल उचललंय. राज्यातील 11 महाडायलिसिस केंद्र आणि 7 MRI केंद्रांचे ऑनलाईन लोकार्पण आज आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आलं. कोल्हापूर इथल्या शासकीय विश्रामगृहात हा राज्यस्तरीय कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत राज्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये 11 डायलिसिस केंद्र आणि 7 MRIच्या केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते या सेवांचं ऑनलाईन लोकार्पण करण्यात आलं. यावेळी बोलताना आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी देशात महाराष्ट्र अग्रेसर आहेच, मात्र राज्य शासनाच्या सहाय्यानं महाराष्ट्राला आरोग्यदृष्ट्या अधिक समृद्ध आणि संपन्न करणार आहोत असं सांगितलं. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयांमधील महागड्या आरोग्य सेवांचा लाभ शासकीय रुग्णालयातून मोफत मिळावा या उद्देशानं सार्वजनिक आरोग्य विभागानं हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला असल्याचं त्यांनी नमूद केलं. भविष्यात पैसे किंवा परिस्थिती अभावी एकही रुग्ण उपचारांपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री आंबेडकर यांनी दिली. राज्यातील कोल्हापूरसह यवतमाळ, बीड, नाशिक, जळगाव, सोलापूर, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे, गडचिरोली आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये डायलिसिस केंद्र सुरू करण्यात आली आहेत. तर भंडारा, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, धाराशिव आणि परभणी इथं MRI केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधांमुळे ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा असं आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले.